2026 रोजी संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास पोलिसांना कॉल प्राप्त झाला की एक इसम गंभीर जखमी अवस्थेत आहे, त्याला ट्रॉमा हॉस्पिटलला ॲडमिट केलं. तेथील डॉक्टरांनी ॲडमिट करण्यापूर्वीच मयत घोषित केलं होतं. त्या संदर्भात आरे पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. मयताचं नाव आहे विकास भोसारे. हा वनीचा पाडा आरे कॉलनी येथे राहणारा आहे. त्याच परिसरातील एक जो या नमूद गुन्ह्यातील आरोपी आहे भीमराज शर्मा, हा त्याच्या पत्नी आणि मुलांसह 30 वर्षापासून त्या ठिकाणी राहिला आहे. या मयत आरोपीने 4 ते 5 वर्षापूर्वी आरोपी भीमराज शर्मा याच्या मिसेसची छेड काढली होती. त्या गोष्टीचा राग त्याच्या मनात होता आणि त्याने सांगितलं होतं की त्यांचे म्हणजे भांडण झाल्यामुळे घरी यायचं नाही किंवा बोलत नव्हते ते. काल हा मयत इसम पुन्हा आरोपीच्या घरी गेला होता. त्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाले. तर त्या रागाच्या भरात येथील आरोपी इसमाने मयताच्या भाजी कापण्याच्या सुरीने त्याच्या गळ्यावर आणि मानेवर गंभीर वार केले. त्याचा प्रचंड रक्तस्राव होऊन आरोपी मयताचा घटनास्थळीच मृत्यू झालेला आहे. नमूद 302 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. BNS 103 प्रमाणे आरोपी त्याला मारल्यानंतर जंगलात पळून गेला होता. PSI पांचा आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार बरकडे महाले यांनी त्याचा जंगलातून शोध घेऊन काल आरोपीला रात्री अटक केली. खून केल्यानंतर 3 ते 4 तासात आरोपीला पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले. खून करण्याचा उद्देश हा होता की या मयताने त्याच्या पत्नीचा 4-5 वर्षापूर्वी त्याची छेड काढली होती. त्या गोष्टीचा राग त्याच्या मनात होता आणि काल पुन्हा मयत इसम त्याच्या घरी आला होता आणि त्याला दारू पिण्यासाठी पैसे दे, त्याच्यावरून त्यांचे वाद झाले. तू माझ्या घरीकडे परत का आलास, या गोष्टीवरून भांडण झालं आणि रागाच्या भरात त्याने घरातील भाजी कापण्याच्या सुरीने त्याच्या मानेवर वार केल्यामुळे रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला.